नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, आपण आज जे की शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET 2026 साठी मित्रांनो आपण आज संभाव्य प्रश्नसंच या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, सध्याचे बघा की शेवटचे 4 दिवस बघा आपल्या परीक्षेला मित्रांनो या ठिकाणी जे की उरलेले आहेत. ओके. आणि मित्रांनो बघा, आजच्या या बघायची की व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो मोस्ट आहे बघायची की मित्रांनो PYQ या स्वरूपाचे प्रश्नसंच कव्हर करणार आहोत, जे की मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला 100% बघायचे की पाहायला या ठिकाणी मिळणार आहेत. ओके. म्हणून आजचा हा मित्रांनो आपला पूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत अवश्य बघून घ्या. जर मित्रांनो तुम्ही आपला आजचा व्हिडिओ बघला नाही तर तुमचं बघायचे की मित्रांनो रिझल्ट देखील मित्रांनो या ठिकाणी जे की हुकू शकते. म्हणून मित्रांनो बघा, आपला आजचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आता जर नवीन असाल तर मित्रांनो बघा, आपल्या बघायची की मित्रांनो या चॅनलवर बघा रोज प्रकारे बघायची याच प्रकारे TETचे मित्रांनो व्हिडिओज अपलोड केले जातात. म्हणून लगेच आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब मात्र मित्रांनो नक्कीच करून घ्या. ओके. आता प्रश्न पहिला बघा, भारताने एकरी नागरिकत्वाच्या पद्धतीचा अवलंब कोणाप्रमाणे केला आहे? तर मित्रांनो बघा, भारताने एकरी नागरिकत्वाच्या पद्धतीचा अवलंब हा कोणाप्रमाणे केला आहे? तर तो म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक अ ब्रिटन या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बघा की करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके. पुढे, चलन व्यवस्था हा विषय भारतीय संविधानातील कोणत्या सूचीमध्ये येतो? तर मित्रांनो बघा, चलन व्यवस्था हा जो विषय आहे बघा घ्या मित्रांनो आपल्या भारतीय राज्यघटनेतील किंवा संविधानातील कोणत्या सूचीमध्ये येतो? तर तो मित्रांनो जे की क्रमांक ब संघसूची मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा की करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. पुढे, आता कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता? तो 2019ला रद्द करण्यात आला. तर मित्रांनो बघा, जे की क्रमांक कलम 370 अन्वये मित्रांनो जे की जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता, परंतु तो मित्रांनो बघा जे की 2019ला मित्रांनो जे की रद्द करण्यात आलेला आहे. ओके. पुढे बघा, हां, डॅश डॅश बघा, राज्य हे प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या बघा मित्रांनो पर्याप्त जे की सोयी उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या कलमा अन्वये प्रयत्नशील असेल? तर मित्रांनो राज्य हे प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून बघा जे की मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या पर्याप्त सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मित्रांनो जे की क्रमांक 4 जे की 350A मित्रांनो बघा जे की या कलमा अन्वये मित्रांनो प्रयत्नशील असेल. ओके. जे की मित्रांनो या ठिकाणी आपल्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड कलम 350A या ठिकाणी हे असणार आहे. पुढे, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान याचे कार्य काय होते? तर मित्रांनो बघा, जे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जे की अष्टप्रधान मंडळातील मित्रांनो जे की मुख्य प्रधान याचं कार्य काय होतं? तर ते म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक जे की राज्यकारभार चालवणे त्याचं मित्रांनो कार्य होतं. पुढे, आता छत्रपती शिवाजी महाराजांनी डॅश डॅश वर्षी अफजल खानाचा वध डॅश डॅश किल्ल्यावर केला. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध हा बघा मित्रांनो जे की क्रमांक ब 1659 मध्ये जे की मित्रांनो प्रतापगड या किल्ल्यावर केला होता. ओके. म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ब 1659 आणि प्रतापगड किल्ला आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की उत्तर असणार आहे. पुढे, आता मित्रांनो जर तुम्हाला TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करायची असेल तर पास करण्यासाठी मित्रांनो आपला 5000+ अशा PYQ प्रश्नांचा महाडोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्ही नंबरच्या व्हॉट्सअपला मित्रांनो स्क्रीनशॉट शेअर करा. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाडोकळा असणार आहे बघा की तुम्हाला तुमच्या मित्रांनो व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, आपला जो महाडोकळा आहे लगेच खरेदी करून घ्या. कारण शेवटच्या मित्रांनो बघा की 4 दिवस उरलेले आहेत आणि जर समजा मित्रांनो तुम्हाला बघा या जर 4 दिवसात जर जास्तीत जास्त बघायची की मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जर गुण 90+ गुण घेऊन जर मित्रांनो आपली मित्रांनो TET एक्झाम ही क्रॅक करायची असेल तर ती मित्रांनो बघा की तुम्ही फक्त आपल्या महाडोकळाच्या मार्फत बघा क्रॅक करू शकता. ओके. म्हणून वेळ लावू नका, वेळ खूप कमी आहे मित्रांनो, वेळेला महत्त्व द्या. 150 रुपये किंमत काहीही नाही. म्हणून मित्रांनो 150 रुपये किंमत या नंबरवर लगेच पे करा मित्रांनो. याच नंबरच्या व्हॉट्सअपला बघायची स्क्रीनशॉट शेअर करा. ओके. आता शेवटच्या 4 दिवसानंतर शेवटच्या दिवसामध्ये बघा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपला हा महाडोकळा बघायची एक अत्यंत उपयुक्त असं बघायची की साधन ठरणार आहे. ओके. म्हणून वेळ लावू नका, लगे आपला महाडोकळा खरेदी करून घ्या. 7वा, पांड्य घराण्याची राजधानी कोणती होती? मित्रांनो बघा, पांड्य या घराण्याची राजधानी ही बघा जी की क्रमांक मदुराई ही होती. लक्षात असू द्या. पुन्हा पेशवा व त्यांच्या कालखंडानुसार योग्य क्रम लावा. मित्रांनो बघा, पेशवा व त्यांच्या कालखंडानुसार योग्य क्रम बघा जी की क्रमांक ड चा बाळाजी विश्वनाथ, त्याच्या बाद पहिला बाजीराव, याच्या बाद बाळाजी बाजीराव व याच्या बाद माधवराव. ओके. हा जो मित्रांनो बघा क्रमांक आहे बघा जी की योग्य क्रमांक आहे, म्हणजे जे की क्रमांक ड मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जी की उत्तर असणार आहे. पुन्हा
आता इंग्रज व मराठी यांच्यात खालीलपैकी कोणता तह झाला? सुरतचा तह, पुरंदरचा तह, वडगावचा तह की वसईचा तह? मित्रांनो सई नाही तर वसई असं आहे बघा, ते सॉरी टायपिंग मिस्टेक आहे. ओके, तर वसईचा तह. तर बघा मित्रांनो यापैकी कोणते बघा जी की तह मित्रांनो इंग्रज आणि मराठी यांच्यात झाले, याचं मित्रांनो पर्याय उत्तर हे बघा जी की मित्रांनो क्रमांक 4 यापैकी सर्व बरोबर असणार आहे. म्हणजे मित्रांनो मराठे व इंग्रज यांच्या दरम्यान मित्रांनो बघा हे चारही बघा जी की तह मित्रांनो झालेले आहेत. ओके, लक्षात असू द्या. पुढे आता इंग्रज व मराठ्यांमध्ये वसईचा तह कोणत्या वर्षी झाला? तर मित्रांनो बघा इंग्रज आणि मराठ्यांमध्ये बघा जी की वसईचा तह हा बघा जी की मित्रांनो क्रमांक ब 1802 मध्ये मित्रांनो झालेला आहे. ओके, तर मित्रांनो जी की क्रमांक ब बघा 1802 आपल्या प्रश्नाचं बघा जी की करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे दिनकरराव जवळकर. मित्रांनो बघा दिनकरराव जवळकर यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र सुरू केले नाही? तर मित्रांनो बघा महाराष्ट्र धर्म, तेज, कैवारी की तरुण मराठा यापैकी मित्रांनो बघा जे की क्रमांक अचे जे मित्रांनो बघा महाराष्ट्र धर्म हे वर्तमानपत्र आहे दिनकरराव जवळकर यांनी मित्रांनो बघा की सुरू केलेलं नाही. का? तर मित्रांनो बघा महाराष्ट्र धर्म हे जे काय बघा वर्तमानपत्र आहे बघा जे की मित्रांनो विनोबा भावे यांनी मित्रांनो सुरू केलेलं आहे. म्हणून बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जी की क्रमांक अ या ठिकाणी असणार आहे. जर याला सोडलं तेज, कैवारी आणि तरुण मराठा हे मित्रांनो बघा जी तीनही जे वर्तमानपत्र आहेत बघा जी हे दिनकरराव जवळकर यांनी मित्रांनो लिहिलेले आहेत किंवा सुरू केलेले आहेत. ओके, तर मित्रांनो जी की क्रमांक अ महाराष्ट्र धर्म या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे एक मिनिट. हां, खालीलपैकी कोणता जिल्हा कोकण या प्राकृतिक विभागात येणारा नाही? मित्रांनो सिंधुदुर्ग, नंदुरबार, रत्नागिरी की पालघर यापैकी मित्रांनो बघा जो क्रमांक 2चा बघा जी की बचा नंदुरबार हा जिल्हा आहे बघा हा कोकणामध्ये या कोकण या प्राकृतिक विभागात येणारा नाही. कारण मित्रांनो बघा नंदुरबार हा जो जिल्हा आहे हा बघा जी की मित्रांनो खानदेश या बघा जी की मित्रांनो प्राकृतिक विभागामध्ये येणारा जिल्हा आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब नंदुरबार या ठिकाणी असणार आहे. पुढे आता खालीलपैकी कोणती संस्था नाशिक या जिल्ह्यात नाही? आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, टाटा मूलभूत संशोधन संस्था की महाराष्ट्र पोलीस अकॅडमी यापैकी मित्रांनो जे की क्रमांक ची टाटा मूलभूत संशोधन संस्था ही जी मित्रांनो संस्था आहे बघा जी की नाशिक या जिल्ह्यातली नसून मुंबई शहरातली आहे. मित्रांनो बघा मुंबई या शहरातली आहे. म्हणून मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जी की क्रमांक क या ठिकाणी असणार आहे. हिला सोडलं महाराष्ट्र पोलीस अकादमी, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ही मित्रांनो बघा जी की तीनही संस्था जी की नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. पुढे हनुमान हे धुळे जिल्ह्यातील शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा हनुमान हे जे धुळे जिल्ह्यातील बघा जे की शिखर आहे मित्रांनो हे कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? तर ते म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक ड गाळा या पर्वतरांगेमध्ये आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी जे की क्रमांक ड गाळा पर्वतरांग आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे खालीलपैकी कोणते शहर कृष्णा या नदीच्या काठी वसलेले नाही? मित्रांनो सुरत, वाई, कराड की औदुंबर यापैकी मित्रांनो बघा सुरत हे जे शहर आहे मित्रांनो हे जे की कृष्णा नदीच्या मित्रांनो काठी वसलेलं शहर नाही. का? तर मित्रांनो बघा सुरत हे जे शहर आहे बघा जे की तापी या नदीच्या काठी मित्रांनो वसलेलं शहर आहे. म्हणून बघा जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, ज्याला सोडलं वाई, कराड आणि औदुंबर हे या ठिकाणी तीनही जे ठिकाण आहेत बघा मित्रांनो हे बघा जे की कृष्णा या नदीच्या काठावर वसलेले ठिकाणं आहेत. पुढे महाराष्ट्रातील नद्यांचा उतरत्या क्रमाने लांबीनुसार क्रमांक लावा. आता मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रामधल्या नद्यांचा उतरत्या क्रमाने लांबीनुसार क्रमांक लावायचा आहे. तर तो म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ब गोदावरी, भीमा, कृष्णा आणि तापी आपल्या प्रश्नाचं बघा जे की उत्तर मित्रांनो हे ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात ठेवायचं मित्रांनो जे की क्रमांक ब बघा गोदावरी, भीमा, कृष्णा आणि तापी आपल्या प्रश्नाचं बघा जे की उत्तर असणार आहे. पुढे गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यातून वाहते? मित्रांनो बघा गोदावरी ही जी नदी आहे मित्रांनो ही आपल्या महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यातून वाहते? तर ती म्हणजे मित्रांनो जी की क्रमांक ब एकूण 7 जिल्ह्यातून वाहते. पुढे जगातील सर्वात उंच धबधबा एंजल फॉल्स याची उंची किती मीटर आहे? मित्रांनो बघा जगातला सर्वात उंच धबधबा एंजल फॉल्स याची मित्रांनो उंची ही बघा जी की क्रमांक क जे की 979 मीटर मित्रांनो इतकी आहे. किती? 979. लक्षात ठेवा मित्रांनो. आता पुन्हा आता जर तुम्हाला भारतातला बघा की कुंचिकल धबधबा विचारला आणि याची उंची किती विचारली तर ती मित्रांनो बघा जी की क्रमांक ब 455 इतकी आहे. ओके, 455 मीटर बघा जी मित्रांनो आपल्या भारतातला सर्वात उंच धबधबा जी की कुंचिकल या धबधब्याची आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक 979 मीटर हे मित्रांनो असणार आहे बघा. ओके, लक्षात ठेवा. पुढे
कळंब वनस्पतीचा उपयोग कशासाठी केला जातो? तर मित्रांनो बघा, कळंब हा जो वनस्पती आहे मित्रांनो, या वनस्पतीचा उपयोग हा बघा जे की क्रमांक औषधी बनवण्यासाठी केला जातो. पुन्हा जायकवाडी पक्षी अभयारण्यात खालीलपैकी कोणता पक्षी आढळून येत नाही? मित्रांनो, सायबेरियन फ्लेमिंगो, स्पून विल्की हेरॉन यापैकी मित्रांनो बघा जे की क्रमांक अचा जो सायबेरियन हा मित्रांनो बघा पक्षी आहे, हा बघा जे की जायकवाडी आहे मित्रांनो पक्षी अभयारण्यात आढळून येत नाही. ओके, जर याला सोडलं फ्लेमिंगो, स्पूनविल आणि हेरॉन हे जे तीनही मित्रांनो बघा की पक्षी आहेत, ते बघा की जायकवाडी आहे मित्रांनो पक्षी अभयारण्यामध्ये आढळून येतात. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता भारतातील सर्वोच्च ठिकाण K2 गॉडविन ऑस्टिन याची एकूण उंची किती मीटर आहे? मित्रांनो बघा, आपल्या भारतातलं सर्वोच्च ठिकाण जे की K2 गॉडविन आणि ऑस्टिन याची एकूण उंची किती मीटर आहे? तर मित्रांनो ती म्हणजे बघा जी की क्रमांक 8611 मीटर. बघा जी की मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. लक्षात ठेवा. पुढे आता खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? मित्रांनो बघा, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट बरोबर आहे. द्वीपकल्पाचे दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी हे देखील बरोबर आहे. भारताचे उत्तर टोक इंदिरा कोल हे देखील बरोबर आहे व भारताचे पूर्व टोक किवितू हे देखील बरोबर आहे. म्हणजे पर्याय उत्तर जे की मित्रांनो क्रमांक 4 यापैकी नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. का? तर मित्रांनो बघा, हे चारही जोड्या बघायची की बरोबर जोड्या आहेत आणि मित्रांनो प्रश्न काय विचारला आहे तर कोणती जोडी चुकीची आहे? म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी एकही जोडी चुकीची नाही, म्हणून जे की पर्याय उत्तर मित्रांनो क्रमांक 4 यापैकी नाही आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर मित्रांनो होणार असेल. पुढे आता रॉस आयलंडचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे किंवा आली आहे? तर मित्रांनो बघा जे की रॉस या आयलंडचे नवीन नाव बघा जे की क्रमांक नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप असे मित्रांनो जे की बघा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो. एकदम IMP प्रकारचे प्रश्नसंच आपण आज बघा जे की मित्रांनो या आपल्या आजच्या व्हिडिओच्या मार्फत कव्हर करत आहोत. म्हणून एकही प्रश्न मित्रांनो बघा मिस करू नका. प्रत्येक प्रश्न बघा जे की परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून मित्रांनो वही पेन घ्या, संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून बघा जे की 24 ते 48 तासाच्या आत हे मित्रांनो संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या. ओके, पुढे भारताचे निळे व हिरवे शहर म्हणून कोणत्या दोन शहरांना ओळखले जाते? तर मित्रांनो बघा, आपल्या भारताचे निळे आणि हिरवे शहर म्हणून बघा जे की मित्रांनो कोणत्या दोन शहरांना ओळखलं जातं तर ते म्हणजे जे की क्रमांक कोलकाता व गांधीनगर. मित्रांनो बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. खालीलपैकी कोणता ग्रह पृथ्वीच्या 1400 पट आहे? मित्रांनो बघा, आता मंगळ, शुक्र, शनी, गुरु यापैकी मित्रांनो कोणता ग्रह हा बघा जे की पृथ्वी आपल्या पृथ्वीच्या 1400 पट आहे तर तो म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक गुरु हा ग्रह. लक्षात ठेवा. पुन्हा सूर्यापासून ग्रहांचा क्रम लावा. मित्रांनो बघा, सूर्यापासून 8ही ग्रहांचा क्रम कोणता बघा जे की योग्य आहे तर तो म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक अचा बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हा मित्रांनो बघा ग्रहांचा जो क्रम आहे मित्रांनो बघा हा योग्य क्रम आहे. ओके, म्हणून मित्रांनो बघा जे क्रमांक 1 आहे मित्रांनो बघा जे की आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो क्रमांक जे की क्रमांक या ठिकाणी उत्तर असणार आहे आपल्या प्रश्नाचं. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा सर्वात कमी परिवलन कालावधी असणारा ग्रह कोणता आहे? तर मित्रांनो बघा, सर्वात कमी परिवलन कालावधी असणारा ग्रह हा बघा जे की मित्रांनो क्रमांक जे की गुरु मित्रांनो हा ग्रह आहे. ओके, आणि मित्रांनो गुरु हा जो ग्रह मित्रांनो बघा जे की आपल्या ग्रहमालेत मित्रांनो सर्वात मोठा ग्रह आहे. हे देखील तुम्ही गोष्ट लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढे आता उत्तर भारतीय मैदानात कोणते वारे वाहतात? लू वारे, नॉर्वेस्टर वारे, रॉक्स वारे की बर्ग वारे? मित्रांनो बघा, यापैकी उत्तर भारतीय मैदानामध्ये जे की क्रमांक पर्याय उत्तर जे की 3 फक्त आणि ब चे वारे वाहतात, म्हणजे लू वारे आणि नॉर्वेस्टर वारे. ओके, तर मित्रांनो जे की आणि ब लू वारे, नॉर्वेस्टर वारे मित्रांनो जे की क्रमांक 3 फक्त आणि ब आपल्या प्रश्नाचं बघा जे की करेक्ट आन्सर होणार आहे. आता भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टी करण्यासाठी कोणते पुरावे आहेत? मित्रांनो भूखंड वहन सिद्धांताचे किंवा सिद्धांताच्या पुष्टी करण्यासाठी कोणते पुरावे आहेत? तर ते म्हणजे मित्रांनो जे की पर्याय उत्तर जे की क्रमांक 4 जे की फक्त आणि कोणते जिगसोनफिट आणि विविध क्षेत्रातील जीवाश्म आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, जे की क्रमांक आणि जे की पर्याय उत्तर मित्रांनो क्रमांक 4 जे की फक्त आणि आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुढे पंडित रविशंकर हे कशाशी संबंधित आहेत? मित्रांनो बघा, पंडित रविशंकर हे बघा जे की क्रमांक सितार मित्रांनो बघा की या वाद्याशी संबंधित आहेत. बघा मित्रांनो लक्षात ठेवून घ्या. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी जे की क्रमांक बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो सितार करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे राष्ट्रीय कायदा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा, राष्ट्रीय कायदा दिवस हा बघा जे की क्रमांक 26 नोव्हेंबर या दिवशी मित्रांनो बघा जे की साजरा केला जातो. लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे बघा,
बघा, हाजगिरी हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर मित्रांनो हाजगिरी हे जे बघा लोकनृत्य आहे मित्रांनो जे की क्रमांक त्रिपुरा मित्रांनो या राज्याचं आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा फुले रुक्माई, बघा मित्रांनो फुले रुक्माई ही कोणत्या पिकाची जात आहे? तर मित्रांनो फुले रुक्माई ही जी मित्रांनो जात आहे ही पिकाची कोणती जात आहे? तर ती म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ब कापूस या पिकाची जात आहे. ओके, पुढे आता भारतातील पहिली विद्युत रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? मित्रांनो बघा आपल्या भारतातली पहिली विद्युत रेल्वे ही कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ती म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक 1925 या वर्षी मित्रांनो सुरू झालेली आहे. ओके, आणि पुढे भारतातील पहिले सौर संचलित गाव कोणते आहे? तर मित्रांनो बघा की भारतातील पहिले सौर संचलित गाव हे बघा जे की क्रमांक मित्रांनो मोढेरा हे आहे. आणि मित्रांनो 35वा प्रश्न तुमच्यासाठी सांगतो आता. 5 सप्टेंबर मित्रांनो बघा जे की 5 सप्टेंबर हा जो मित्रांनो बघा दिवस आहे हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? बघा जे की मित्रांनो तुम्हाला सर्वांना या प्रश्नाचं उत्तर जे की कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये पिन करून सांगायचं आहे. आणि बाकी जर समजा तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आपला हा आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे आत्ताच्या आत्ता शेअर करा. समजा अजून तुम्ही आपल्या चॅनलला ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.